नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील. गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. आणि अशी रम्य अशी सकाळ बघून आपल्याला किती प्रसन्न वाटतं ना. सकाळी सकाळी छान मस्त ऊन पडलेलं आहे आणि एकदम छान वातावरण असताना मग चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. आणि उठल्या उठल्या मला चहा लागतो. चहा पिल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि मला फ्रेशसुद्धा वाटत नाही, कारण मला त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. मी पटापट फ्रेश झाले आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेतला, कारण एकदा स्वयंपाक झाला ना की आपण बाकीची कामं करण्यासाठी मोकळे होतो. आणि मला बाहेरची भरपूर कामं होती आज. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला बाकीची जे सेल्फ ग्रूमिंग आहे, आयब्रोज, त्यानंतर हेअर कलर वगैरे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर त्यासाठी मी आजचा दिवस फ्री ठेवला होता. मग म्हटलं सर्वात आधी आपण स्वयंपाकातून मोकळं होऊन जाऊया. तर आज मी टोमॅटोची चटणी बनवते आहे आणि टोमॅटोची चटणी आम्हाला सर्वांनाच खूप आवडते. आणि जेव्हा काही भाजीला नसतं तेव्हा तर हा एकदम बेस्ट ऑप्शन असतो. आणि ही चटणी बनवताना यामध्ये थोडीशी पावभाजी मसालासुद्धा टाकला ना तर एकदम टेस्टी बनते ही भाजी. डाळ भाताचा कुकर तर मी आधीच लावलेला होता, त्यामुळे कुकर थंड झाल्यावर लगेच मी डाळीला फोडणी दिली आणि माझं स्वयंपाक अशा प्रकारे एंड झालेला आहे डाळीला फोडणी दिल्याबरोबर. आणि दुपारचा जवळजवळ 1 वाजत आला होता. सगळा स्वयंपाक होता. स्वयंपाक झाल्यानंतर आपली रोजची जी कामं असतात, म्हणजे थोडीफार स्वयंपाकाची भांडी निघालेली असतात, किचनवर ओटावर पसारा असतो, त्यामुळे तोही पटापट आवरून घेतला. तर आज आजचा दिवस मी माझ्या सेल्फ ग्रूमिंगसाठी ठेवला आहे. तर त्यासाठी मला आत्ता जायचं आहे आयब्रोज करण्यासाठी. सर्वात आधी म्हणजे जास्त नाही वाढलेत, पण थोडेफार वाढलेत, तर एकदम क्लीन लुकसाठी आयब्रोज करणार आहे, कारण आयब्रोजमुळे खूप आपला लुक चेंज होतो आणि एकदम छान टोन दिसते. आपला फेस एकदम टोन दिसायला लागतं. तर त्यासाठी आता पहिले आयब्रो करणार आहे. मला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की मी आयब्रोज करायला जाणार आहे, पण तेव्हा मावशी अवेलेबल नव्हत्या आमच्या पार्लरवाल्या, त्यामुळे मला आज जावं लागतंय. आणि मग म्हटलं आजचा दिवस सेल्फ ग्रूमिंगसाठीच देऊया. खरं तर मावशींकडे जाऊन आयब्रो केल्यानंतर मग नंतर मला सलॉनमध्ये पण जायचं आहे. मला केसांचं ब्लो ड्राय करायचा विचार चालू आहे. तर मी मे बी कलर आणि ब्लो ड्राय दोन्ही सलॉनमध्ये करणार आहे. तर अशा प्रकारे माझे आजचे प्लॅन्स आहेत. तर मी तुम्हालाही दाखवेन की मी काय काय करणार आहे. तर स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मावशी हाय. आयब्रोज करायचे मावशी. बस. हाय बाबू. नाव काय तुझं? वियाश. हाय. मावशी नेहमी सारखेच आपल्याला ब्रॉडच हवेत, फक्त एक्स्ट्रा काढा. आयब्रोज करून आल्यानंतर मी सर्वात आधी माझं लंच कंप्लीट केलं, जेवण वगैरे व्यवस्थित केलं आणि आता मी रेडी झालेली आहे माझ्या सलॉन सेशनसाठी. मला हेअर कलर आणि ब्लो ड्राय करायचं आहे, त्यासाठी मी आता रेडी झालेली आहे. तर चला मी पटापट तुम्हाला घेऊन चलते सलॉनमध्ये माझ्या. तर हे आहे माझं सलॉन, जिकडे मी माझा हेअर कलर करणार आहे. मी आधीच अपॉइंटमेंट घेतली होती 2 वाजताची.
खूप लेट झालं. ॲक्च्युली मी दुपारी 2:30 वाजता गेले होते सलॉनमध्ये आणि आत्ता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. इतका वेळ लागला मला तिकडे सलॉनमध्येच, कारण मला असं वाटलेलं की 1.5 ते 2 तासामध्ये माझा हेअर कलर होऊन जाईल. खरं तर ग्लोबल हेअर कलर आहे, 1.5 ते 2 तासात व्हायला पाहिजे, पण माझा हेअर कलर झालाच नाही. म्हणजे आधी त्यांनी एक कोट लावला आणि थोडा वेळ मी वेट केलं, मग हेअर वॉश केला तर दिसलं त्यांना की काहीच कलर झालेला नाहीये. मग मी त्यांना सांगितलं की मला नाही आवडलं. मग त्यांनी पुन्हा एकदा दुसरा कोट लावला. मग त्याच्यामध्येच मला इतका टाइम गेला, म्हणजे त्यांना पुन्हा एकदा सगळा केसांना कोट करावा लागल्यामुळे पुन्हा तेवढाच वेळ गेला. म्हणजे जवळजवळ मी 2:30 वाजेपासून संध्याकाळी आता 7:30 वाजलेत, इतका वेळ मी सलॉनमध्ये होती. अक्षरशः कंटाळून गेली आहे. तर आता जस्ट मी घरी आलेली आहे. पण ठीक आहे, चला आता नव्हतंच होत तर ते तरी काय करणार, कारण ते बोलले की तुम्ही आधी मेहंदी लावलेली होती आणि मेहंदी लावल्यावर मग हेअर कलर त्यावर बसत नाही. आणि मी इथे जास्त प्रमाणात मेहंदी लावलेली होती, त्यामुळे इथे कलर जास्त बसलेला नाहीये. खालच्या केसांना हे बघा कलर बसलेला आहे. तर ते बोलले की तुम्ही मेहंदी लावली म्हणून तो कलर बसत नाहीये, तर आता तुम्ही फिरायला वगैरे चाललेत तर जाऊन या, तिथून आल्यानंतर मी तुम्हाला ह्या पुढच्या केसांना पण कलर करून देतो. तर म्हटलं चला ठीक आहे. असे पण छान दिसतात, मला असे पण आवडले, कारण हे 2 शेड्समध्ये पण ॲक्च्युली ट्रेंडिंग दिसतात केस. तर म्हणून मग हा ब्राऊन कलर आहे ॲक्च्युली आणि छान दिसतोय. म्हटलं चला, मला आवडले ना, प्रश्न मिटला. आत्तापर्यंत मी कधीच केसांना कलर केला नव्हता, त्यामुळे म्हणजे आय वॉज नॉट सो शुअर अबाउट इट. पण आता जायचंय फिरायला तर काहीतरी एक वेगळा लुक पाहिजे, म्हणून मला एक मेकओव्हर करायचं होतं माझ्या हेअर्सचं, म्हणून मी केलं. पण तरीसुद्धा मला आवडलेत, खूप छान दिसतात आणि लगेच मी ब्लो ड्राय सुद्धा करून घेतलं. तर कसा वाटतोय तुम्ही पण मला नक्की कमेंट करून कळवा, चांगला वाटतोय का. आणि खरं तर इथे थोडासा डार्क कलर आणि खाली थोडासा लाईट कलर आहे, पण ॲक्च्युली असं सुद्धा ट्रेंडिंगच आहे, त्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय. आणि मला थोडासा ट्रेंडी लुक हवा होता, थोडा मेकओव्हर हवं होतं म्हणून केला. त्यामुळे मला इतका उशीर झाला. तर आता जस्ट मी घरी आले आणि खूप खूप थकायला झालंय. तर सगळ्यात आधी आता मी चहा घेणार आहे. तुम्हाला माहिती, मला चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर सगळ्यात आधी शांतपणे चहा घेणार आहे आणि पाणीसुद्धा आलं आहे, तर मला पाणी भरायचं आहे, मशीनला कपडे लावायचे आहेत, खूप काम आहे. तर मी आता पटापट कामं आटोपून घेते. सगळ्यात आधी चहा घेते, फ्रेश होते, कारण त्यानंतर पुन्हा मला नेल आर्ट करायचं आहे. नेल आर्ट करण्यासाठी माझी मैत्रीण घरी येणार आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारे नेल आर्ट करणार आहे. तर आत्ता माझी मैत्रीण आलेली आहे, पण ती समीक्षाच्या घरी आहे आणि स्वातीचा नेल आर्ट तिकडे चालू आहे. तर स्वातीचं नेल आर्ट कसं चालू आहे ते पण आपण बघूयाच. पण आता त्याआधी मी थोडासा चहा वगैरे घेते, मग मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते की स्वातीचं नेल आर्ट कसं चालू आहे दाखवायला. हाय हाय नीता, हाय स्वाती, कसं चालू आहे तुमचं नेल आर्ट? चाललंय बघा. ओह, सच लॉन्ग नेल्स लाइक अ विच. लुकिंग वेरी नाइस, बट ये कट हो जाएगा ना बाद में. मग आपल्याला पाहिजे तसं आपण शेप द्यायचा. अच्छा, भारी यार, मस्त वाटतंय, मस्त दिसतंय. हा स्वाती, लुकिंग सो नाइस. हा, फर्स्ट टाइम आई एम ट्राइंग, लेट्स सी. एव्हरीथिंग इन लाईफ यू हॅव टू ट्राय फर्स्ट टाइम. एक्झॅक्टली. लाईक, तर यांचं नेल आर्ट चालू आहे आणि मला नेल आर्ट करायचं होतं, पण मला पार्लरमध्ये एवढा टाइम लागला की मी बोलली की नीताला बोलली की आधी स्वातीचं कर, मग माझं उद्या मी करणार आहे. म्हणून एक तुम्हाला फक्त मला एक झलक दाखवायची होती की कसं करतात ते वगैरे, कसं नेल आर्ट तिचं चालू आहे. आणि ती समीक्षेच्या घरी आली आहे नेल आर्ट करण्यासाठी, कारण नीता इथे आमच्या घराजवळ राहते, मग त्यांचं आधी चालू आहे. मग उद्या माझं करणार आहे. तर आम्ही खूप एक्सायटेड आहे ट्रिपसाठी. बघू आता अजून काय काय पुढे होतं, कारण बरीच तयारी आमची होत आली आहे. आणि 27 लवकरच 2 दिवसावरच आलेला आहे, तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत सर्वजण त्यासाठी. तर बघू आता हिचा स्वातीचा फायनल लुक कसा दिसतो, मग तसाच मी काहीतरी माझा पण ठरवून घेईल कसा लुक नेल्सचा करायचा ते. आर यू एक्सायटेड? Very much excited. Very much. I mean, I cannot express. Look at my nails. Oh my god. आणि आपण पहिल्यांदा करतो ना तेव्हा ती गोष्ट जरा स्पेशल असते. मी पण कधीच नाही केलंय, त्यामुळे मला पण. अच्छा, हे हाफ मधूनच लावायचे असतात काय असे? हा हा हा, एक्सटेन्शन आहे ना ते. नीता, तुला कसं वाटलं मग मैत्रिणींना भेटून? छान आहेत, सगळ्यात दोघीही बोलायला खूप फ्री आहेत. आपल्या मैत्रिणी म्हटलं माहिती ना तुला कशा असणार आहेत, फ्रीच असणार आहेत आपल्या मैत्रिणी. तर साधारण आता किती वेळ लागेल याला? अजून 2 तास तरी जाते. अरे बापरे.
व्हेरी टाइम टेकिंग प्रोसेस. हा येस, पण फायनल लुक तर अमेझिंग होणार आहे. थोडासा पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. पेशन्स ठेवायला लागतात. हा, पेशन्स ठेवायला लागतात. ठीक आहे ना, चालेल. स्वातीचा पहिला नंबर लागलेला आहे तर आता वो रहते ना डायन, विच उसकी तरह लग रहा है तेरा हाथ. ब्युटिफुल विच. डायन ती काय बोलतात त्याला, काय बोलतात त्याला ते, चुड़ैल, चुड़ैल, उसके जैसा लग रहा है स्वाति तेरा हाथ. अरे जस्ट फन मोमेंट यार. स्वाति किसको मारेगी ये नाखून तू, किसके गले में मारेगी? मैं बता सकती हूँ उसका. नेल आर्ट तर अजून 2-3 तास चालणार आहे आणि मी खूप कंटाळून गेली. तिथे थोडा वेळ मी बसली होती पण कंटाळा आला, मग मी निघून आली. माझ्या मैत्रिणी बोलत होते अजून थोडा वेळ इकडे बस, पण मला ना आज दिवसभर ॲक्च्युली सलॉनमध्येच माझा पूर्ण टाइम गेला आणि मला खूप कंटाळा आला. नेक्स्ट व्लॉगपासून आपला ट्रॅव्हल व्लॉग ॲक्च्युली स्टार्ट होणार आहे. हे जे इथून मागचे जे व्हिडिओज होते ते सगळे तयारीचे होते, ट्रिपच्या आधीच्या तयारीचे. तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की रिव्हील करणार आहे की मी कुठे चालली आहे. तेव्हा नक्की आपले व्हिडिओज बघत राहा, व्हिडिओजला फॉलो करा आणि मला इन्स्टावर सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण माझे रील्स सगळे मी इन्स्टाला पोस्ट करणार आहे, रील्स आणि स्टोरीज. तर नक्की इन्स्टाला मला फॉलो करा. जवळपास सर्व तयारी झालेली आहे आणि फक्त 1 दिवस बाकी आहे आम्हाला निघण्यासाठी. आणि मी आता माझं जे ग्रूमिंग होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मला हेअर कलर करायचा आहे आणि आयब्रोज करायचं, तर ते दोन्ही मेन काम माझे झालेले आहेत. 1च दिवस बाकी आहे आणि त्या एका दिवसामध्ये जी लास्ट मोमेंटची जी कामं असतात, म्हणजे औषधं वगैरे टाकणं असू दे किंवा आपले जे इम्पॉर्टंट जे डेली यूजचे क्रीम्स वगैरे स्किन केअरचे असू दे, तर ते सगळं टाकायचं काम हे लास्ट मोमेंटला पुन्हा एकदा बॅग एक फायनली आपल्याला चेक करायची असते, तर ते एक काम असतं. तर मी आता व्हिडिओला एंड करते, कारण मला आता पुन्हा एडिटिंगसुद्धा करायची आणि एडिटिंगला आरामशीर 2 तास लागून जातात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि नवीन सबस्क्रायबर्सचं खूप 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 मनापासून मी धन्यवाद करते आणि वेलकम करते तुम्हाला सगळ्यांना आपल्या फॅमिलीमध्ये. आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.